कल्याण पश्चिमेकडील डीबी चौक ते गणपती चौक दरम्यान काही झाडं आहेत, त्या झाडांच्या बुंद्यांना ड्रिल मारल्याचा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता। याबाबत जिल्हा वार्ताच्या माध्यमातून बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पथकाने, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन या झाडांची पाहणी केली। आपण जर या ठिकाणी पाहू शकता की ही जी झाडं आहेत या तिथून 7 ते 8 झाडांना अशा प्रकारचं सध्या ड्रिल करण्यात आलेलं आहे। प्रथमदर्शनी इथे या झाडांना ड्रिल करून या ठिकाणी कुठलं द्रव्य टाकण्यात आल्याचं अथवा कुठलं इंजेक्शन देण्यात आल्याचं देखील प्रथम निदर्शनी येथे दिसतंय। मात्र नेमकं काय प्रकार घडला आहे, हा ड्रिल कुणी केला याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे। सध्या उद्यान विभागाचे जे कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांनी या झाडांचं पूर्णपणे निरीक्षण केलेलं आहे, या ठिकाणी पंचनामा केलेला आहे। एकंदरीतच या घटनेमुळे एकीकडे कल्याण शहरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे शासनाकडून झाडं लावा, झाडं जगवा यासाठी कोट्यवधी खर्चून एक मोहीम हाती घेण्यात येते, तर दुसरीकडे काही समाजकंटकांकडून झाडांबद्दल अशा प्रकारचे काही प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळतं। आपण या ठिकाणी पाहू शकता की या एकाच झाडाला चक्क 2 ते 3 ठिकाणी ड्रिल करण्यात आलं आहे। तिकडे काही द्रव्य सदृश्य देखील पदार्थ आतमध्ये एकंदरीत दिसतोय। मात्र हे झाडांना मारण्याचा प्रयत्न होता का, हे झाड सुकवण्याचा प्रयत्न होता का, हे अद्यापही काही स्पष्ट होत नाही आहे। एकंदरीतच याबाबतचा जो अहवाल आहे, हा अहवाल हे उद्यान विभागाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी सध्या महापालिकेत सबमिट करणार आहेत। त्यानंतर या अहवालानुसार जे काही कलमं आहेत त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊन याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र तत्पूर्वी असा प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या नागरिकांकडून केली जाते। मी स्नेहल धांडे, उद्यान निरीक्षक आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये। आम्हाला मिळालेल्या तक्रारीनुसार आम्ही इथे प्रथमदर्शनी चौकशी करता आलो होतो। गणपती चौक ते डीबी चौक या फुटपाथवरील टेबीबुया नावाच्या प्रजातीच्या झाडांची आम्ही जेव्हा प्रथमदर्शनी पाहणी केली तेव्हा पाहणीमध्ये असं निदर्शनास आलं की 7 झाडांच्या बुंद्यांना खाली अज्ञात इसमांकडनं ड्रिल मशीनने छिद्र करण्यात आलेली आहेत आणि त्या छिद्रांमध्ये इंजेक्शन टाकलं आहे असं बोलू शकतो की नाही माहिती नाही, पण ओघळ दिसतं आहे। त्याच्यामुळे इंजेक्शन टाकून मे बी झाडांना मारण्याचा प्रयत्न केलेला असेल। तर आता आम्ही इथे येऊन पंचनामा वगैरे केलेली आहे। उद्यान विभागाकडनं ट्री ॲक्टनुसार जी पण काय कार्यवाही ती आमची सुरू झालेली आहे। त्यानुसार आता याच्या पुढे ट्री ॲक्टनुसार आम्ही प्रथमदर्शनी रिपोर्टनुसार पुढची कार्यवाही करण्यात येईल महानगरपालिकेकडून।